गेल्या वर्षी दुसऱ्या बर्थडेला माझ्या मामाने राजनंदिनीला हे गिफ्ट केली होती डॉल आणि ती कधीच खेळली नव्हती त्याच्यासोबत. पण आता स्वतःहून घेते, खेळते, तिला खायला घालते, तिचे केस विंचरते, असं चालू असतं तिचं ते खेळणं चालू होतं. तोपर्यंत माझी साफसफाई मी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी फ्रेश झाले. उद्या एका वेडिंग फंक्शनला जायचं होतं, सो त्याची सुद्धा तयारी करायची होती मला. आवडताना लक्षात आलं की हातावर हेअर ग्रोथ झाली आणि आता बाहेर पण नाही जाऊ शकत कारण नरेंद्र सुद्धा नव्हते आज आणि राजनंदिनीला सॅलूनला नाही नेता येणार मला. सो म्हणलं की चला आपण घरच्या घरीच करूयात. माझ्याकडे हे अर्बन योगचं हेअर रिमूव्हर स्प्रे आहे तर म्हणलं तेच वापरूयात आपण आज. हातावरचे किंवा पायावरचे केस जर रिमूव्ह करायचे असेल तेही फक्त 3 ते 5 मिनिटात हा स्प्रे यूज करायला खूप सोपा आहे. असं स्प्रे करायचं, त्यानंतर वेट क्लॉथने किंवा मग टिश्यूने असं पुसून काढायचं, लगेच क्लीन होऊन जातात. पूर्वीसारखा निवांत वेळ भेटत नाही पार्लरमध्ये जाण्यासाठी, सो हा स्प्रे मी प्रिफर करते हेअर रिमूव्ह करण्यासाठी. हेअर रिमूव्ह केल्यानंतर किती छान ग्लोईंग दिसतात, हात पाहू शकताय. गावी जायचं प्लॅन होता म्हणून किराणा सामान मी काहीच भरलं नव्हतं, पण अचानक कॅन्सल झाल्यामुळे संध्याकाळी नरेंद्र आल्यानंतर आम्ही गेलो होतो स्मार्ट बाजारच्या इथे. तिथे जाऊन छानशी खरेदी केली आणि राजनंदिनीला ना असं वाटत होतं मी चॉकलेट्स वगैरे घेतलेत म्हणून ती बघत होती, पण मी फक्त हे एकच पॅकेट घेतलं होतं चिप्सचं, तर तिला तिथेच खायचं होतं म्हणून तिला काढून दिलं. त्यानंतर घरी आलो, मस्त फ्रेश झालो आणि राजनंदिनी मात्र आता शिकली आहे बरं का तिची स्कूटर चालवण्यासाठी. आणि तिचे पप्पा बाहेर गेले होते, त्यांना आमरस खायचं होतं म्हणून मग आंबे आणायला गेले होते, तर ती खूप खुश झाली आल्यावरती. त्यानंतर लगेच मी जेवण बनवायला घेतलं. आज आमरस, त्यानंतर राजनंदिनीसाठी बटाट्याची भाजी आणि चपाती असा बेत होता. स्वयंपाक आवरला, त्यानंतर जेवण केलं आणि राजनंदिनी रात्री लवकर झोपतच नव्हती. एक तर मला उद्या वेडिंग फंक्शनला जायचं होतं. माझ्या मेकअप प्रोडक्ट्स बरोबर खेळत बसली होती. नेक्स्ट डेला सकाळी घरातलं आवरलं, माझं छान छान आवरलं आणि मग लग्नाला जाण्यासाठी तयार झाले. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.